प्रॉब्लेम काय माहित आहे, इंडियामध्ये लोकांना कॉन्स्टिट्यूशन आणि आयपीसी म्हणजे काय हेच माहिती नाही. पण कॉमेंट सेक्शनमध्ये येऊन लॉ आणि पॉलिटिक्सवर पीएचडी देतात. एका साईडला देशभक्त म्हणून घेणार, पण दुसऱ्या साईडला विचारलं प्रिएम्बल म्हणजे काय, तर चेहरा असा होतो जणू काय विषारी साप चावलाय. लिसन केअरफुली. कॉन्स्टिट्यूशन आणि आयपीसी, सीआरपीसी, सीपीसी हे एकच नसतं. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे देशाचा मास्टर रूल बुक. देश कसा चालेल, गव्हर्नमेंट कशी बनणार, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, गव्हर्नर यांचे पॉवर्स काय, सिटिजन्सचे राईट्स काय, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन ठरवतं. आणि आयपीसी क्राईम्स आणि पनिशमेंट. सीआरपीसी म्हणजे पोलीस आणि कोर्टची प्रोसिजर. सीपीसी मध्ये येतं सिव्हिल डिस्प्यूट्स, प्रॉपर्टी, पैसे, जमीन यांचे लॉज. म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये कॉन्स्टिट्यूशन हा ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि बाकीचे लॉज हे त्यावर चालणारे ऍप्स आहेत. पण आपल्या देशामध्ये सिच्युएशन काय माहित आहे, लोकांना रील्सवर रिलिजन वॉर करायला वेळ आहे, पण आयुष्यात एकदाही संविधान वाचायला वेळ नाही. देशभक्ती फक्त घोषणा देण्यात नसते, तर देश कसा चालतो हे समजून घेण्यात असते. माझ्या मते प्रत्येक स्कूल आणि कॉलेजमध्ये कॉन्स्टिट्यूशन कंपल्सरी शिकवलं पाहिजे, कारण आपण इंडियामध्ये राहतो आणि आपल्याला इंडियाचं कॉन्स्टिट्यूशनच माहिती नसतं. म्हणून सोशल मीडियावर अकलेचे तारे तोडण्याआधी आपण थोडं कॉन्स्टिट्यूशन पण वाचू. कॉमेंटमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया लिहा. मी तुम्हाला भारतीय संविधानाची लिंक पाठवतो आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो अजूनही कॉन्स्टिट्यूशन आणि आयपीसीला एकच समजतो. जय हिंद, जय भारत.